वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनेलला अवश्य सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा. भगवान पांडुरंगाकडे आज एक प्रार्थना करतायत. हे प्रभू, आम्हाला हा आनंद प्राप्त करायचा. हे जीवन खऱ्या अर्थानं आनंदाचा सोहळा अनुभवण्यासाठी जीवन आहे, पण दुर्दैवानं दुर्भाग्यानं ती युक्तीच आम्हाला न कळल्यामुळे दुःखाचाच अनुभव जीव जास्त घेत आहे. कारण त्या आनंदाची युक्ती समजली नाही, ते वर्म समजलं नाही. आणि एक आता लक्षात आलंय की हा आनंद संतांच्या सहवासाशिवाय मिळायचा नाही. कारण संत भेटतील तर तो विचार आम्हाला देतील, आणि तो अध्यात्म विचार मिळाला तर त्या आनंदापर्यंत पोहोचता येईल. मला असं वाटतं साधारण धन नाही मिळालं तरी फार तोटा होणार नाही, पण हा मनुष्य जन्म ज्या आनंद प्राप्तीसाठी मिळालाय त्या आनंदरूपी धन जर नाही प्राप्त झालं तर याच्यासारखा मोठा तोटा नाही. तुका म्हणे हानी या वेगळी मनानानी. परमार्थ न घडणं ही सर्वात मोठी हानी आहे. या मानवी जीवनामध्ये आनंद प्राप्त करता न येणं, सेवा न घडणं, सत्कर्म हातून न घडणं हा खरा तोटा आहे. आणि म्हणून मला वाटतं नफ्यात जीवन कोणाचं, जसं व्यवसायाच्या बाबतीत म्हणतात ना, व्यवसाय नफ्यात आहे, त्यांचा व्यवसाय तोट्यात आहे, अशा गोष्टी बाजारपेठेत ऐकायला मिळतात. आपण थोडा असा विचार करू की मनुष्य म्हणून तुम्ही आम्ही जे सगळे जण आहोत, नफ्यात जीवन कोणाचं? तर ज्याला काही ना काही आईवडिलांची सेवा घडते ते जीवन नफ्यात आहे. ज्याला काही ना काही संत वाङ्मयाचं चिंतन घडतंय, समजायचं हे जीवन नफ्यात आहे. ज्याला काही ना काही पुण्य, परोपकार, अन्नदानादी सेवा आपल्या हातून घडतायत, कुणाला भजन करण्याचा योग येतोय, कुणाला कीर्तनात सहभागी होण्याचा योग येतोय, कुणाला तीर्थयात्रा करण्याचा योग येतोय, काहीतरी सत्कर्म जीवनामध्ये जर घडत असेल रोजच्या रोज, समजायचंय आपली जीवनाची वाटचाल ही नफ्यात आहे. विठाला देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पूर्वा विवासना. हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी, ऐसे आवडते मना देवा पूर्वा विवासना. तुका म्हणे जिने भले संत संघष्टने, ऐसे आवडते मना देवा पूर्वा विवासना. महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियता. मस्तक हे पायावरी पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा. मस्तक देववसे चित्ती त्यांची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. संत श्रेष्ठ जगदवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा
चार चरणाचा संत महात्म्यांची संगती घडावी अशी पांडुरंगाकडे मागणी करणारा, प्रार्थना करणारा हा अभंग आजच्या कीर्तन सेवेसाठी निवडलाय. तुकोबाराय म्हणतात, देवा ज्यांच्या चित्तात तुम्ही आहात, वस्तीस्थान करून आहात, अशा सत्पुरुषांची, महापुरुषांची संगती मला घडावी अशी माझ्या मनाची आवड आहे. ही वासना देवा तुम्ही पूर्ण करा. अशा संत सज्जनांची भेट झाल्यानंतर त्यांच्या संगतीचा पुन्हा वियोग होऊ देऊ नका. कारण तुकोबाराय म्हणतात, तेच जीवन भलं आहे, धन्य आहे, श्रेष्ठ आहे, जे संतांच्या सहवासात जाणारं जीवन आहे. असा या अभंगातील थोडक्यात मतितार्थ. अभंगाच्या माध्यमातून काही सेवा भगवत चरणी, संत चरणी आपल्याला समर्पित करायची. माऊलींची कृपा, तुकोबारायांची कृपा, चोखोबारायांची परमकृपा, रुक्मिणी पांडुरंग सद्गुरू जोग महाराज, श्री गजानन महाराज, कितीतरी या सकल संतांची कृपा म्हणावी लागेल. कारण मानवी जीवनामध्ये प्रापंचिक गोष्टींचे योग हे वारंवार येत राहतात, पण पारमार्थिक सेवेचा योग मात्र काहीतरी पूर्व पुण्याईनं, परमभाग्यानं, संत कृपेनं तो येतो. आणि वार्षिक होणारे हे उत्सवादी जे कार्यक्रम आहे त्या माध्यमातून उत्सव शब्दाचा अर्थच होतो आनंदाचं वर येणं. आपल्याजवळ आनंद आहे, पण अज्ञानामुळे, नकारात्मक भावनेमुळे आणि त्या आनंदाची साधना न घडल्यामुळे तो सुप्तावस्थेत आहे. आपलं अध्यात्मशास्त्र असं म्हणत नाही की आनंद बाहेरून आणायचा आहे, सुख बाहेरून आणायचं आहे, हृदयी स्वयंभची असे. संत महात्म्यांनी सातत्यानं आपल्याला त्याची जाणीव करून दिली. जगद्गुरु तुकोबाराय तर अनेक ठिकाणी परोपरीने हे सांगण्याचा प्रयत्न करतात. आहेसी तू अंगा अंगी डोळे उघडी, महाराज एका ठिकाणी म्हणा, तू ईश्वर स्वरूपच आहेस, तू सच्चिदानंद स्वरूप आहेस, फक्त डोळे उघडी, तू अंगभूत, तुझ्यात ते तत्व आहे. महाराजांना लोकांनी विचारलं की महाराज हे जीव म्हणजे कोण आहे? महाराज म्हणतात, देवची बरे, देवची बरे, तुका म्हणे खरे तुम्ही. पैठणचे आमचे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना विचारलं, महाराज हे जगत कोणत्या स्वरूपात तुम्हाला दिसतं? महाराज त्याचं उत्तर देत आहे, चैतन्याची शोभा, संपूर्ण जगत हे परमात्मा स्वरूप आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे. प्रल्हादाला विचारलं होतं की देव कुठे आहे सांग. त्यानं उत्तर दिलं, तो कुठे नाही हे मुळात सांगा. तो नाही ऐसा ठाव असे कवन, सर्वत्र संपूर्ण गगन ऐसे. आणि म्हणून आनंद शोधायला बाहेर फिरणं याच्यासारखं मोठं अज्ञान नाही. तो आपल्या जवळ आहे, फक्त आपल्याला ती प्रक्रिया ठाऊक नाही की या आनंदाला प्राप्त करायचं कसं. आमचे सद्गुरू महाराज, परमश्रद्धेय सद्गुरू नारायणगिरीजी महाराज एक दृष्टांत सांगायचे. म्हणाले की एका कुटुंबामध्ये शेतकरी, एक सद्ग्रस्त, मोठं आनंदानं गुण्या गोविंदानं नांदणारं ते कुटुंब.
देवधर्म, वारी, दान धर्म, परंपरा. पण काहीतरी मुलांना मात्र चुकीची संगत लागली आणि त्या कुटुंबाच्या वाटचालीला नजर लागली म्हणा, असं चुकीचं वर्तन पुढची पिढी करू लागली. वडिलांना मोठी चिंता वाटू लागली. प्रेमानं, मायेनं, तळतळून अनेक वेळा समजावून सांगितलं, पण त्याचा उपयोग झाला नाही. वडिलांच्या लक्षात आलं, उभा केलेला हा प्रपंच आणि चालवीत आणलेला हा परमार्थ मुलं चालवतीलच, आता याची शाश्वती वाटत नाही. पण आता काहीतरी करूया, हा परमार्थही जतन होईल आणि उद्या यांच्या प्रपंचालाही काही मदत होईल, अशी काही तजवीज करून ठेवली पाहिजे. बाकी यांचं नशिबानी हे. मनुष्य सधन होता, चांगला होता, त्यानं एक मंदिर बांधायला काढलं आणि सुंदर प्रकारे मंदिर उभारणी केली. मुळात धार्मिकच होता. मंदिराच्या बांधकामानंतर एका वहीमध्ये त्याने एक नोंद करून ठेवली की या मंदिराच्या कळसामध्ये अशा अशा पद्धतीनं इतकं सोनं, नाणं, धन मी ठेवलेलं आहे. दिवस आहे मकर संक्रांती, दुपारी सायंकाळी 4 वाजता. मकर संक्रांती सायंकाळी 4 वाजता या मंदिराच्या कळसामध्ये मी एवढं धन ठेवलेलं आहे. असं एक त्यानं ती वही आपली स्वतःच्या पेटीमध्ये ठेवून दिली. 4-2 वर्षानं वयोमान झालेलं होतं. त्या व्यक्तीचं निधन झालं. मुलं जी चुकीच्या मार्गाला लागली होती ती आणखी बेफाम सुटली, कारण विचारणारं आता कुणीच नव्हतं. महाभारतामध्ये एक श्लोक आहे, यौवनम धन संपत्ती प्रभुत्वम अविवेकता एकैकमप्यनर्थाय किमु यत्र चतुष्टयम. तारुण्य, मुबलक संपत्ती, खर्च करण्याचं स्वातंत्र्य आणि अज्ञान, या 4 गोष्टी जर एकत्र आल्या तर अनर्थच आहे. समजा एकैकमप्यनर्थाय, एक गोष्ट जरी याच्यातली असली आणि संयम नसला तरी अनर्थ घडू शकतो. आणि या 4ही गोष्टी एकत्र आल्या तर तारुण्य, मुबलक संपत्ती, खर्च करण्याचं स्वातंत्र्य आणि अज्ञान. म्हणून तारुण्य असावं, पण त्या काळात मुबलक पैसा हातात असू नये. ठीक आहे, तुमच्या कर्तृत्वानं मुबलक पैसा मिळाला, पण निदान खर्च करण्याचं स्वातंत्र्य तरी असू नये. कोणीतरी हिशेब विचारणारा असा. बऱ्याच वेळेला नव्या पिढीला हिशेब विचारल्यास राग येतो. बापाचा राग येतो, आईचा राग येतो, आपल्यापेक्षा थोरल्यांचा राग येतो. पण ध्यानात घ्या, ते तुमच्या हिताचं आहे. कुणीतरी तुम्हाला हिशेब विचारत असेल तर तुम्ही प्रेमानं सांगा. नाही, मी म्हणेल तुमचे आईबाप भोळे असतील, समजत नसेल तरी त्यांच्याजवळ बसा आणि त्यांना हिशेब सांगा. तुमच्या फार हिताचं आहे. आणि त्याही पलीकडे जाऊन अज्ञान नसावं. ही मुलं अत्यंत चुकीच्या मार्गाला गेली. पुढे असलेलं संपूर्ण जमीन, असलेली इस्टेट संपूर्ण धुळधाण झाली. नावही गेलं, धनही गेलं, कीर्ती गेली. एक साधू महात्मा त्या कुटुंबाकडे नेहमी यायचे. बऱ्याच दिवसानंतर त्या साधू महात्म्यांचं येणं झालं. वडिलांविषयी विचारलं तर मुलं म्हणाले, वडिलांना जाऊन 5-7 वर्ष झाली. घरदार परिस्थिती पाहिली. साधूंना वाईट वाटलं. अरे, या घरामध्ये लक्ष्मी नांदत होती, या घरामध्ये माणुसकी नांदत होती, या घरामध्ये भक्ती नांदत होती, या घरामध्ये साक्षात आनंद वास्तव्य करून होता. ते घर मी पाहिलेलं आहे आणि आज या घराची अवस्था का झाली. लक्षात आलं साधूच्या. म्हणाले, वडिलांनी काही तुमच्या साठी तजवीज नक्की केली असेल, मला ठाऊक आहे. तुम्ही जरी चुकीचं वागत असाल तरी तुमच्याविषयी कळवळा त्यांना होता. ते साधू मुक्कामाला थांबले. दुसऱ्या दिवशी काही वडिलांची कागदपत्र तपासली आणि त्याच्यात ती वही सापडली की ज्या वहीमध्ये लिहून ठेवलं होतं की मी बांधलेल्या या मंदिराच्या कळसामध्ये मुलांवर जरा वाईट दिवस आले उद्या तर काही धन त्यांच्यासाठी ठेवलेलं आहे. परंतु तारीख खाली लिहिलेली होती मकर संक्रांती, अर्थात 14 जानेवारी सायंकाळी 4 वाजता. मुलं म्हणाले, जर कळसात धन असेल तर उशीर कशाला लावायचा. आणि त्याने लगेच कळस पाडायला सुरुवात केली. आणि म्हणून त्या मुलांनी मंदिरच पाडायला घेतलं. वडिलांनी बांधलं होतं, यांनी पाडायला घेतलं. कळस तोडला, नाही सापडलं काही.
आणखी गाभाराही तोडला, नाही सापडलं. ते महाराज म्हणले, अरे पोरांनो असं करू नका, माझा एकतर काहीतरी याच्यात रहस्य असेल. पण घाई इतकी झाली होती की धन आहे ठेवलेलं आहे, पुष्कळ तोडलं, नाही मिळालं. शेवटी ते साधू महाराज म्हणले, गड्यांनो मी तुम्हाला धन मिळवून देईन, पण आता ही जी चूक केलेली तुम्ही ही सुधारा. मंदिर जसं होतं, जेवढ्या उंचीचं होतं, आडी अडचण का तुमची असे ना, कर्जबाजारी व्हा, पण हे मंदिर बांधा. देवासाठी कर्जबाजारी झाला तरी देव तुम्हाला उद्याचे दिवस चांगलेच देईल. आणि म्हणून त्यांनी पुन्हा मंदिर उभारलं. 4-6 महिने गेले. योगायोगाने जानेवारीचा महिना उजाडला, संक्रांत आली. ते साधू 3 वाजता सगळ्यांना सांगितलं, आता माझ्या सोबत या, मी तुम्हाला धन देतो. आज मकर संक्रांती आहे, तुम्हाला धन नक्की मिळणार आहे. आणि बरोबर 4 वाजले आणि वरचा जो कळस होता, जो डेरा होता, त्याची सावली जिथे पडली होती तिथे खोदायला सांगितलं, वर्म. आणि त्या सावलीमध्ये खोदल्यानंतर 2 फूट 4 फूट 5 फुटापर्यंत गेले आणि बरोबर धनाचा तो कलश त्या ठिकाणी सापडला. अर्थात धन होतं, तिथेच होतं, त्या प्रांगणात होतं, पण त्याच्यापर्यंत कसं पोहोचावं याचं वर्म त्या मुलांना ठाऊक नव्हतं. ते त्या साधूंनी त्यांना उगत करून दिलं. असलेलं धन मुलांच्या स्वाधीन केलं. सांगितलं, बाबांनो आता अधर्मानं सर्व गेलं होतं, पण वडिलाच्या पुण्याईनं पुन्हा एकदा तुम्हाला हे धन मिळालंय, या धनातून आता धर्म करा, अधर्म करू नका. एवढा उपदेश केला. साधू निघून गेले. मला उदाहरण एवढ्यासाठी फक्त आपल्याला सांगायचंय की आनंद आपल्या जवळ आहे, ते धन जसं तिथेच होतं, पण मिळवावं कसं याच्यासाठी मार्गदर्शनाची गरज पडली. तसं हृदयी स्वयंभची असे. आणि म्हणून हे उत्सव का गरजेचे आहे? या उत्सवांच्या निमित्ताने एक प्रक्रिया आहे, त्या आनंदाला प्राप्त करण्याची, त्या आनंदाला वर आणण्याची. उत्सव, आनंदाचं वर येणं, त्याला उत्सव म्हणतात. विठाला आपल्या संस्कृतीमध्ये वेगवेगळे सण, वार, उत्सव हे सातत्यानं होतात. पण वारकरी संप्रदायाचा हा हरिनाम सोहळा हा नुसता उत्सव नाही मायबाप हो, हा महोत्सव आहे, हा महान उत्सव आहे. याच्यासारखा आनंद जगाच्या पाठीवर दुसरा कुठेही आणि कशातूनही मिळणं केवळ अशक्य आहे. म्हणून आपण पाहतो माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये असेल, तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात, गजानन बाबांच्या पालखी सोहळ्यात, महाराष्ट्रातल्या वेगळ्या दिंडी सोहळ्यात आपल्याला मोठमोठे लोक भेटतील. पुण्यातले एक सद्ग्रस्त आहेत, ज्यांचं स्वतःचं हेलिकॉप्टर आहे, ते सुद्धा आवर्जून काही दिवस वारी करतात. संध्याकाळी आपल्या हेलिकॉप्टरनं पुन्हा घरी मुक्कामी जातात, सकाळी आवरून पुन्हा वारीच्या वेळेला येतात. म्हणजे कोण कोण वारकरी तुम्हाला तिथे भेटणार नाही मी म्हणतो. अधिकारी आहेत, पदाधिकारी आहेत, लहान आहेत, थोर आहेत, देशातले आहेत, परदेशातलेही आहेत. अर्थात त्यांना कुठेतरी त्या आनंदाची अनुभूती झालेली आहे. आणि एकदा का त्या आनंदाचा साक्षात्कार झाला, त्याची अनुभूती झाली, मग स्वतःचं मन अंतकरणच तिथून माघारी फिरत नाही. महाराज म्हणतात, परत माघारी येत नाही. किंवा मोठा गोड अभंग आहे, तुझं पाहता सामोरी दृष्टीनं फिरे माघारी. या भावनेनं संत महात्मे, साधक मंडळी हा परमार्थ करत राहतात. आणि हा परमार्थ करत असताना जगद्गुरु तुकोबारायांसारखे महान संत, त्यांना माहिती आहे हा आनंद ज्यांच्या संगतीत प्राप्त होईल ते संत आपल्याला हवेत. कारण त्याशिवाय या परमार्थाच्या खऱ्या आनंदापर्यंत आम्हाला पोहोचता यायचं नाही. आम्ही परमार्थ म्हणून कदाचित मनानं करू गेलो तर काही चुकीचं करू. आणि म्हणूनच आपल्याला जो ज्ञानेश्वरीचा आधार घ्यावा लागतो, गाथेचं मार्गदर्शन घ्यावं लागतं. चोखोबाराय, नामदेवराय, नाथ महाराज, सावता महाराज, गोरोबा काका, जनाई, मुक्ताई, किती संत मंडळी आपल्याकडे झाली. या सर्व संतांच्या अभंगातून परमार्थ आम्ही कसा योग्य तऱ्हेनं करावा याचं मार्गदर्शन पावलोपावली आहे. मला मान्य आहे आपण सगळी माणसं आहोत आणि आपल्याकडनं बिनचूक परमार्थ घडणं केवळ अशक्य आहे. पण प्रयत्न मात्र बिनचूक घडण्याचा असावा. मला असं वाटतं की प्रयत्न योग्य दिशेनं असेल तर मुक्काम उशिरा का होईना पण येतो. मुक्कामापर्यंत प्रवासी हा पोहोचतो. पण दिशा चुकली तर
मग मात्र आपला मुक्काम येणं, आपलं ध्येय गाठणं अवघड झालं. आणि म्हणून वाचा बोलू वेदनीती करू संती केले ते, असा विचार या संप्रदायानं मांडला. संतांनी जो आदर्श आमच्या पुढे ठेवला तो फार मोठा आहे. आम्ही सामान्य आहोत, माणसं सहज बोलत असतात. आम्ही ज्ञानेश्वर महाराज आहोत का? आम्ही काय तुकाराम महाराज आहोत का? नाहीये, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. परंतु त्या दिशेनं चालणं ही आपली जबाबदारी आहे. विठाला मार्ग धावूनी गेले आधी, मार्ग धावूनी गेले आधी, मार्ग धावूनी गेले आधी, मार्ग धावूनी गेले आधी, मार्ग धावूनी दावून गेले आधी. दयानिधी संत ते किंवा दयानिधी संत पुढे, तेनेची पंथे चालो जाता, न पडे गुंथा कोठे काही. वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गी चालू. कितीतरी प्रमाण ओव्या. महाराज ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात, व्यासांचा मागोवा घेतो, भाष्यकारा ते वाट पुसतो, मग मी अयोग्य ही न पवतू के जाईन. मी सामान्य आहे, कदाचित अयोग्य आहे, पण मी त्या वाटेनं चालण्याचा प्रयत्न करील. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान पांडुरंगाकडे आज एक प्रार्थना करतायत. हे प्रभू, आम्हाला हा आनंद प्राप्त करायचा. हे जीवन खऱ्या अर्थानं आनंदाचा सोहळा अनुभवण्यासाठी जीवन आहे. पण दुर्दैवानं दुर्भाग्यानं ती युक्तीच आम्हाला न कळल्यामुळे दुःखाचाच अनुभव जीव जास्त घेताय. कारण त्या आनंदाची युक्ती समजली नाही, ते वर्म समजलं नाही. आणि एक आता लक्षात आलंय की हा आनंद संतांच्या सहवासाशिवाय मिळायचा नाही. कारण संत भेटतील तर तो विचार आम्हाला देतील, आणि तो अध्यात्म विचार मिळाला तर त्या आनंदापर्यंत पोहोचता येईल. जसं मगाशी सांगितलं, ते साधू भेटले, त्यांनी वर्म सांगितलं, आणि जे काही वडिलांच्या हातचं धन होतं ते प्राप्त झालं. मला असं वाटतं, साधारण धन नाही मिळालं तरी फार तोटा होणार नाही. पण हा मनुष्य जन्म ज्या आनंद प्राप्तीसाठी मिळालाय, त्या आनंदरूपी धन जर नाही प्राप्त झालं तर याच्यासारखा मोठा तोटा नाही. तुका म्हणे, हानी या वेगळी मना नाही. परमार्थ न घडणं ही सर्वात मोठी हानी आहे. या मानवी जीवनामध्ये आनंद प्राप्त करता न येणं, सेवा न घडणं, सत्कर्म हातून न घडणं, हा खरा तोटा आहे. आणि म्हणून मला वाटतं, नफ्यात जीवन कोणाचं, जसं व्यवसायाच्या बाबतीत म्हणतात ना, व्यवसाय नफ्यात आहे, त्यांचा व्यवसाय तोट्यात आहे, अशा गोष्टी बाजारपेठेत ऐकायला मिळतात. आपण थोडा असा विचार करू की मनुष्य म्हणून तुम्ही आम्ही जे सगळे जण आहोत, नफ्यात जीवन कोणाचं? तर ज्याला काही ना काही आईवडिलांची सेवा घडते ते जीवन नफ्यात आहे. ज्याला काही ना काही संत वाङ्मयाचं चिंतन घडतंय, समजायचं हे जीवन नफ्यात आहे. ज्याला काही ना काही पुण्य परोपकार अन्नदानादी सेवा आपल्या हातून घडतायत, कुणाला भजन करण्याचा योग येतोय, कुणाला कीर्तनात सहभागी होण्याचा योग येतोय, कुणाला तीर्थयात्रा करण्याचा योग येतोय,
काहीतरी सत्कर्म जीवनामध्ये जर घडत असेल रोजच्या रोज, समजायचं आपली जीवनाची वाटचाल ही नफ्यात आहे. विठाला महाराज वर्णन करतात, तुका म्हणे आता लाभ नाही परता, लाभ नाही परता, लाभ नाही परता. तुका म्हणे आता लाभ नाही परता, लाभ नाही परता, लाभ नाही परता. म्हणे आता लाभ नाही या परत, यम लब्ध्वाचा परम लाभम अन्यतेनाधिकम ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचारलेते. गीतेतही सांगितलं अध्यात्म सेवा घडणं. म्हणजे मला एका सुशिक्षित चांगल्या सुबुद्ध तरुणाने एकदा प्रश्न विचारला की महाराज, श्रीमंताबाबत तुमची व्याख्या काय? मी म्हटलं मला फार समजत नाही, पण मला असं वाटतं की धन ते आहे जे अखंड सोबत राहतं. आणि म्हणून श्रीमंत कोण? तर ज्याच्या सोबत परमार्थ रूपी धन मुबलक आहे, समजायचं तो जगातला फार श्रीमंत आहे, मोठा श्रीमंत आहे. कारण धन ते खरं आहे जे अखंड सोबत राहतं. आणि या सामान्य धनानं सुद्धा त्या परमार्थ धनापर्यंत जात आहे. पण त्यासाठी काही सेवा घडली पाहिजे. म्हणजे एका पैसेवाल्या माणसानं आपल्या भोवतालच्या लोकांना एक प्रश्न विचारला, गड्यानो मला पैसे सोबत न्यायचे मेल्यावर, काहीतरी उपाय सांगा. आणि जर का तुम्ही सांगितला तर बक्षीस देईल, 1 कोटीचं बक्षीस देईल. आता त्याची मित्रमंडळी विचार करायला लागले की धन तर कोणाच्या सोबत गेलं नाही, हा म्हणतो सोबत न्यायचं. आणि ज्यांच्या ज्यांच्या अशा कल्पना आहे ना, ते खर्चितच नाही महाराज, पुरुषोत्तम महाराज अजिबात खर्चित नाही. काय सांगायचं तुम्हाला, असे कित्येक माणसं आहेत प्रपंचात आहेत, यात नवल नाही, पण परमार्थात सुद्धा अशी माणसं आहेत जे फक्त पैसा मिळवतात आणि पैशाला पैसा जोडतात. काही माणसं गेल्यावर त्यांचे पैसे बँकेत तसेच राहिले, खर्चित नाही. पैसा खर्च करण्यासाठीच आहे, मिळतो देव देतो तो काहीतरी सत्कार्यासाठी. एका श्रीमंत माणसाला असं वाटतंय की पैसे सोबत येतील का. त्याचा एक हुशार मित्र होता, तो म्हणला, गड्या मी तुला युक्ती सांगतो, नक्की येतील पैसे सोबत. तुम्हाला खरंच? हो खरंच येतील, पण युक्ती सांगतो. काय युक्ती आहे? म्हणे तू अमेरिकेला जाऊन आलाय. माणूस श्रीमंत होता, तो जाऊन आला होता. म्हणे हो अमेरिकेला जाऊन आलो. मग भारतातले पैसे अमेरिकेत चालतात का? म्हणे नाही. मग काय करावं लागतं? म्हणे करन्सी चेंज करावी लागते. म्हणजे इथले जे रुपये आहेत तिथल्या डॉलरमध्ये ते कन्व्हर्ट करावे लागतात, बदलून घ्यावे लागतात. बर, म्हणजे इंग्लंडला गेलाय, युकेला कधी गेला? हो हो गेलो. मग तिथे काय? तिथे हेच आहे, म्हणजे भारतातले पैसे पुन्हा तिथे युरोमध्ये बदलून घ्यावे लागतात, करन्सी चेंज करावी लागते. त्याने सांगितलं, गड्यात तसंच आहे, स्वर्गात सुद्धा जाताना ही करन्सी तिथे चालत नाही म्हणे, पण ही करन्सी चेंज करावी लागते. तो म्हणला असं आहे काय? वा 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 वा, बरं झालं उपाय सापडला. म्हणला अरे कोणाला जमलं नाही ते आता मी करून दाखवणार. आतापर्यंत कोणाला रावणाला सुद्धा कवडी नेता आलं नाही असं मी वाचलेलं आहे म्हणे तुकोबारांच्या गाथेमध्ये. सांगा ती कवडी गेली नाही, मी घेऊन जाणार. सांग सांग करन्सी कशात चेंज करायची? त्यानं सांगितलं, नीट ऐक, शांत ऐक. जसं अमेरिकेमध्ये डॉलरमध्ये करन्सी चेंज करावी लागते, जसं इंग्लंडला जाताना युरोमध्ये करन्सी चेंज करावी लागते, तसं स्वर्गात जाताना पुण्यामध्ये करन्सी चेंज करावी लागते. असलेलं बल बुद्धी धन याचा उपयोग करून पुण्य कमाव
आणि पुण्य कमावलं की ते पुण्य त्या रूपानं तुझ्या सोबत आल्याशिवाय राहणार नाही. विढाला मानवी जीवन मोठं सुंदर आहे. आनंद हा हृदयस्थ आहे. हृदयसेर्जुन तिष्ठती. पण त्याच्यापर्यंत जाण्यासाठी मार्गदर्शकांची आवश्यकता आहे. या आनंदाचा अनुभव करून देण्यासाठी कोणातरी सत्पुरुषांच्या सहवासाची गरज आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज आज पंढरीला आलेले आहेत. चंद्रभागेचं स्नान झालंय. महाराजांनी पुंडलिक रायांचं दर्शन केलं. चोखोबा रायांच्या समाधीचं दर्शन, नामदेव रायांच्या पायरीचं दर्शन, जगद्गुरु तुकाराम महाराज कान्होपात्रा मातेचं दर्शन, गरुड खांबाची भेट घेऊन भगवान पांडुरंगाच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये मंदिरामध्ये जाऊन पोहोचले. आणि तुकोबाराय आदी संतांना पांडुरंगाकडे पंढरीत गेल्यानंतर काय अनुभूती होत होती, तर जसं एक सासूरवासीन आपल्या माहेरी गेल्यानंतर आपल्या मायबापांना बांधवांना भेटल्यानंतर जेवढा आनंद तिला होत होता, असाच आनंद वारकरी संतांना पंढरीत गेल्यानंतर आजही होतो, पूर्वी होत होता. आणि म्हणून पंढरी हे तीर्थक्षेत्र आहे. पंढरी हे देवाचं वस्तिस्थान आहे. पण वारकरी संप्रदायासाठी पंढरीचं नातं अजूनही जिव्हाळ्याचं आहे. वारकरी संप्रदायासाठी पंढरी हे माहेर आहे. कितीतरी अभंगामध्ये महाराजांनी त्याचं वर्णन करून ठेवलेलं आहे. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीर, किंवा माहेर संताचे नामया स्वामी केशवाचे विठाला. भरपूर गोड चाली आहे, गोड अभंग आहे. पंढरी ये माहेर माहेर आहे आमचं. आणि म्हणून तुकोबाराय सर्व संतांना पंढरीत आल्या माहेरी आल्याचा सुख आनंद विसावा त्या ठिकाणी प्राप्त व्हायचा. महाराजांचं दर्शन झालं आणि जगद्गुरु तुकोबारायांचा पांडुरंगाचा संवाद आहे या अभंगामध्ये. जी गोष्ट आपल्यासाठी अशक्य आहे पण ती सर्वांसाठी अशक्य नाही. पांडुरंग परमात्मा आपल्यासाठी तो पाषाणमय अशा मूर्तीत आपल्याला दिसतो. आमचे गुरु महाराज म्हणायचे, सामान्य माणसाला देवाचं प्रतिमेमध्ये दर्शन घडत असतं, साधकाला स्वप्नामध्ये देवाचं दर्शन घडत असतं, सिद्ध योगी जनांना समाधीमध्ये देवाचं दर्शन घडत असतं, आणि भगवंताला प्रिय असलेले जे भक्त आहेत त्यांना प्रत्यक्ष देवाचं दर्शन घडत असतं. म्हणून आपण सामान्य आहोत, आपल्याला प्रतिमेमध्ये दर्शन आहे. अजून कदाचित आपण त्या स्थितीत आहोत. आपल्यापैकी नक्कीच अनेक जण भाग्यवान असतील असा मला विश्वास आहे की ज्यांना स्वप्नही कधीतरी देवाचं संतांचं तीर्थक्षेत्राचं पडलेलं असेल.
आणि स्वप्नही पडलं असेल तर मी आपल्याला खूप धन्यवाद देतो, कारण तो ध्यास असल्याशिवाय, ते चिंतन असल्याशिवाय आणि हृदय काही शुद्ध आणि पवित्र झाल्याशिवाय देवाचं स्वप्न देखील पडत नाही. ध्यानात घ्या. तुकाराम महाराज ते म्हणतात, आम्हाला दुःख स्वप्नातही येत नाही. दुःख ते कैसे नाही स्वप्नासी, भुक्ती मुक्ती झाल्या कामारी दाशी, त्यांचे वर्म तू आम्हापासी, सुखे राहिलासी प्रेमाची. आणि सामान्य माणसांना बऱ्याच वेळेला तुमच्या माझ्यासारख्याला स्वप्नातही सुख मिळत नाही. आणि महाराज म्हणतात, आमच्या स्वप्नातही दुःख नाही. स्वप्नी ही दुःख आम्ही न देखो डोळा, असं कितीतरी ठिकाणी वर्णन केलेलं आहे. एक मनुष्य एका साधूकडे गेला आणि तो म्हणाला, महाराज माझी एक समस्या आहे. काय समस्या आहे? मला भूत येतात स्वप्नामध्ये आणि माझी झोपमोड होते. बरं, ती भूत रोज नवनवीन रूप घेऊन येतात आणि मला भीती दाखवतात आणि मग मी इतका घाबरतो की काय करावं हे मला सुचत नाही. महाराज काहीतरी उपाय सांगा, काही मंत्र सांगा, काही अंगारा द्या, काही तोडा बांधा, काहीतरी करा, पण माझ्या स्वप्नात भूत जे येतात ते बंद करा महाराज. साधू महात्मा मोठे महान होते. त्यांनी सांगितलं, मी ज्ञानेश्वरी वाचलेली आहे आणि ज्ञानेश्वरीमध्ये आमच्या माऊली ज्ञानराजांनी सांगितलं, जागता जव असिजे जेने ध्याने भावना भावीजे, डोळा लागत खेवो देखीजे तेची स्वप्नी. आमच्या माऊलींनी स्वप्नामागचं विज्ञान सांगितलंय. जागृतीमध्ये तुम्ही जसे विचार चिंतन करतात तेच तुम्हाला स्वप्नामध्ये दिसतं. तो मनुष्य म्हणाला, म्हणजे काय म्हणायचं? साधू महात्मा म्हणाले, म्हणजे मला सरळ सरळ असं म्हणायचंय की तुम्ही भूतासारखं वागणं बंद करा, म्हणजे स्वप्नात भूत यायची बंद होतील. तो पाया न पडताच निघून गेला. म्हणला, असा कुठं साधू असतो का? खरं बोललं की असं आहे. तुका म्हणे सत्य सांगे येवो तर सांगण्याचा भाव इतकाच आहे की स्वप्न जरी आपल्यापैकी कोणाला, माझ्या माता भगिनींना, पुरुषांना, बांधवांना कोणाला पडलं असेल, एखादं तीर्थक्षेत्र तुमच्या स्वप्नात आलं असेल, एखादी देवी देवता, एखादे संत साधू महात्मा, एखादा ग्रंथ, एखादा धार्मिक उत्सव तुमच्या स्वप्नात आला असेल, तर समजून घ्या तुमचं हृदय पवित्र होतंय. हळूहळू त्या दिशेनं तुम्ही चाललेला आहात. स्वप्न देवाची पडत नाहीत. स्वप्न भलती पडतील, पण देवाची स्वप्न सहसा पडत नाही. आणि म्हणून सामान्य माणसाला प्रतिमेमध्ये देवाचं दर्शन, साधकाला जो हळूहळू साधना करू लागलाय, नाम साधना, ग्रंथचिंतन साधना, भजन साधना, सेवा ही साधना आहे, व्रत ही साधना आहे, तीर्थयात्रा ही साधना आहे, अनेक प्रकारच्या साधना आहे. साधना करू लागला, चित्त निर्मळ होऊ लागलं, स्वप्नात देव. आणि हळूहळू तोच साधक सिद्धावस्थेला गेला, त्याला समाधीमध्ये देवाचं दर्शन. जसं शुकाचार्यांना समाधी लावली की देवाचं दर्शन घडायचं. पण संतांना, भक्तांना, जे भगवंतालाही प्रिय वाटतात, अशा भक्तांना मात्र देवाचं प्रत्यक्ष दर्शन. म्हणून एका गवळणीनं आपल्या भाग्याची तुलना शुकाचार्यांशी केलेली आहे. आता खरं तर कोणी कोणाशी तुलना करावी हा समजून घेण्याचा भाग आहे. म्हणजे एक मोठा महाराष्ट्र केसरी पैलवान आहे आणि दुसरा असा आहे की 35 किलोचा, ज्याला बाजारची पिशवी उचलत नाही. आणि तो जर म्हणायला लागला की मी महाराष्ट्र केसरीला पाडू शकतो, तर हे जसं हास्यास्पद आहे. तसं गवळणी म्हणजे ज्या सासूरवासिनी आहेत, गवळणी म्हणजे ज्यांना धुनी भांडी घरातली कामं करावी लागतात, स्वयंपाक आदी आपलं जबाबदारी पार पाडावी लागते, दहीदूध विकायला बाजारात जावं लागतं, लेकर आहे, सासू सासरे आहे, भ्रतार आहे, घरदार आहे, प्रपंच आहे, जबाबदारी आहे, या गवळणी. आणि शुकाचार्य कोण आहेत? जन्मतःची संसार त्यजियला शुके, तोची निष्कलंक तुका म्हणे. आणि त्या गवळणी म्हणतायत आम्ही शुकाचार्यापेक्षा भाग्यवान आहोत. सुरुवातीला तर लोक त्यांना वेडच म्हणायला लागले, वेड्या दिसतात या गवळणी. पण त्या गवळणीचं म्हणणं ऐकल्यावर त्यातलं तथ्य कळालं. एक गवळण म्हणते, शुकाधिकाची हृदयीचे ध्यान, आम्हा जोडले वो न करिता साधन, सहजची पाचारिता येतसे धावोन, प्रेमे अलिंगिता निवे तनु म्हणवो. ती गवळण म्हणते, महात्मा शुकाचार्यांना ज्या परमात्म्याचं वनात जाऊन, एकांतात जाऊन ध्यान करावं लागतं, आम्ही हाक मारली की तो पळत येतो. कृष्णा कान्हा मधुसूदना कामिनी मनमोहना.
कृष्णावर हाक मारली की तो आमच्याकडे येतो. कधी कधी यशोदामाई स्वतःच म्हणते, अगं हा फार त्रास देतो, याला घेऊन राधे राधे घेई श्यामा सुंदरा, राधे राधे घेई श्यामा सुंदरा, राधे राधे हे श्यामा सुंदरा, राधे राधे हे श्यामा सुंदरा. बोलिया मंदिरा, बोलिया मंदिरा, राधे राधे घेई श्यामा सुंदरा, राधे राधे हे श्यामा सुंदरा. नहीं आता धन करी आपुलिया मंदिरा, नहीं आता धन करी आपुलिया मंदिरा. राधे राधे हे राधे राधे विश्वव्यापक कमळापती त्यासी गवळणी कडिये घेती, नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे. तेव्हा हे परमभाग्य आहे भक्तांचं की ज्यांच्यासाठी परमात्मा प्रत्यक्ष आहे. आणि तुकोबाराय याच भक्त मांदियाळीतले एक महान भक्त आहे, महान संत आहे की ज्यांच्यासाठी सुद्धा परमात्मा फक्त प्रतिमामय नाही, तो प्रत्यक्ष आहे. आणि म्हणून आम्ही सामान्यांनी दर्शन केलं तर आम्हाला मंदिरात फक्त प्रतिमा भेटते, आणि जास्त वेळ थांबलं तर बडवे ढकलून बाहेर काढतात. पण तुकोबारायांचं तसं नव्हतं. ते गेले की प्रत्यक्ष परमात्मा त्यांच्याशी बोलायचा. मला वाटतं 1,00,000 लोकांना एखाद्या गोष्टीचा अनुभव नसतो, पण लाखातून एखाद्याला येतो. आता ज्यांचा बहुमतावर विश्वास आहे ते म्हणतील हा एकटा चुकीचा आहे, बाकीचे खरे आहेत. कारण ते त्यांना जर एखादा अनुभव नाही आणि एकालाच कसा काय आला. मी आपल्याला जरा उदाहरणानं सांगतो. एक खेडेगावातला तरुण शिक्षण घेता घेता पुढे शहरामध्ये शिक्षणासाठी गेला. तिथे त्याला थोडंसं पर्वतारोहणाची आवड निर्माण झाली, गिर्यारोहणाची आवड निर्माण झाली. एका ट्रेकर्स अशा ग्रुपमध्ये तो जॉईन झाला आणि मग हळूहळू ते सुटीच्या दिवशी जाऊन कधी या डोंगरावरती जायचे, त्या कड्यावर चढून पाहायचे, या गडावर चढून पाहायचे. हळूहळू सराव वाढत गेला, आवडही वाढत गेली. त्यांच्या ग्रुपनं एक दिवस अशक्य ते शक्य केलं. ते थेट हिमालयात गेले आणि हिमालयातलं जे सर्वोच्च शिखर आहे माउंट एव्हरेस्ट, हे त्यांनी सर केलं. अनेक अडथळे, अनेक परिश्रम, जीवघेणे प्रसंग, प्रतिकूल वातावरण, हिमकडे कोसळतायत, ऑक्सिजनची कमतरता जाणवते, अनेक सहकारी पडता पडता निसटता निसटता खाईमध्ये जाता जाता वाचतायत. अशा सगळ्या अडथळ्यांना पार करून शिखरावर पोहोचले, भारताचा तिरंगा ध्वज फडकवला आणि सुखरूप पुन्हा माघारी आले. मोठा आनंद झाला. अशक्य ते शक्य झालं होतं. गावाकडे बऱ्याच दिवसानं येणं झाल्यावर तो तरुण आपल्या जुन्या मित्रांना, काही जवळच्या नातेवाईकांना सांगू लागला की ही अशा अशा पद्धतीनं आम्ही प्रवास केला आणि माउंट एव्हरेस्ट शिखरावरती जाऊन आलो. जे थोडे समजदार होते त्यांनी समजून घेतलं की झालं असेल. पण काही माणसं अशी असतात की समोरच्याचं समजूनच घ्यायचं नाही, किंबहुना जे आपल्याला जमत नाही ते कोणालाच जमत नसेल असं एक गहन अज्ञान घेऊन जगणारा एक वर्ग आहे. एक वर्ग आहे जे आपल्याला जमत नाही ते बहुतेक कोणालाच जमत नाही. आणि मग त्यांनी स्पष्ट नाकारलं, असं कुठं शक्य आहे का? बर्फाचा पर्वत, तो खोल खोल दऱ्या, उंच उंच शिखर, आणि तिथे कुठे वर जाता येईल काय? हा काहीतरी खोटं बोलतोय. आता माझ्यासारख्याला तुम्ही विचाराल की लोक त्याचं कर्तृत्व का नाकारतायत? त्याचं कारण यांना घरातल्या जिन्याच्या पायऱ्या चढण्या इतपतही अंगामध्ये त्राण नाही. त्याच्यामुळे यांचा अधिकार या पातळीचा, ज्याला घरातल्या जिन्याच्या पायऱ्या चढवत नाही. आणि त्यांना भेटलेला हा म्हणतोय मी पर्वत चढून आलो. पण लाखांना, लाखो लोकांना जे जमलं नाही ते त्या एकाला जमलेलं नाही का? तर जमलेलं आहे, पण यांनी प्रयत्न केलेले नाहीत म्हणून यांना ते चुकीचं वाटतंय. तसंच आहे. देव आम्हाला भेटलेला नाही, हजारो लाखो कोट्यावधी लोकांना भेटला नाही म्हणून आम्ही म्हणतो कशाचा देव, कशाचा धर्म. पण संतांना भेटलाय ना. त्यांचा तो अधिकार होता, त्यांचे तितके उत्कट प्रयत्न होते, त्यांचा तो शुद्ध भाव होता.
त्यांचं पुण्याईचं तेवढं भांडार होतं. देव केला ऋणी रिद्धी सिद्धी वाहे पाणी. आणि तो अधिकार असल्यामुळे तुकोबाराय आणि सकल संतांचा देवाचा संवाद होत होता. आज महाराजांचा संवाद सुरू झाला आणि महाराजांनी देवाला साकडं घातलं. देवा, आजवर तुला काही मागितलेलं नाही, पण आज थोडस गारहाणं तुझ्या चिरडी मांडावं वाटतं. मागणे ते तुझं मागो, देहभाव तुझं सांगो, लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा. पण देवा, हे जे आमचं मागणे, अनेक काही नाही मागणे. सुख संपत्ती राज्य चाड धने, साकडे न पडे तुझ जेणे, दुजे भक्ती विन माये बापा. भक्ती परमार्थाशिवाय दुसरं काही मागणं नाही. सांगा ना महाराज, काय मागणं आहे तुमचं? म्हणाले, देवा, ज्यांच्या चित्तात तुम्ही राहता असे जे संत, असे जे सज्जन, असे जे महात्मे, मला त्यांची संगती करावीशी वाटते. कारण त्यांच्या संगतीत सुख आहे, त्यांच्या संगतीत संस्कार आहे, त्यांच्या संगतीत आनंद आहे, त्यांच्या संगतीत निश्चित जीवनाचा उद्धार आहे. याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. म्हणून तुम्ही ज्यांच्या चित्तात आहात त्यांची मला संगती द्या. अभंगाचं पहिलं चरण. देव बसे चित्ती, देव बसे त्यांची घडावी संगती. महाराज म्हणतात, ज्यांच्या चित्तांत देव वास्तव्याला राहतो. हे मोठ्या महात्म्यांच्या मुखातून कधीतरी ऐकून गेलो होतो की देव असे चित्ती असं महाराज म्हणाले नाही, देव वसे चित्ती म्हणताय. कारण असेला सापेक्ष नसे हा शब्द आहे. म्हणून देव असे चित्ती असं जर म्हटलं असतं तर कधी कधी असे आणि कधी कधी नसे. पण देव वसे चित्ती म्हटल्यामुळे त्याला सापेक्ष दुसरा शब्द मराठीमध्ये नाही आहे. वसेच्या सापेक्ष, त्याच्या विरुद्धार्थी असा दुसरा शब्दच नाही. आता तुम्ही शोधता येईल तर शोधत राहा, पण नाही. आणि म्हणून वसे म्हणजे एकदा वसतिस्थानाला आला की आला. जसं जनाबाईंनी म्हटलं, हृदय बंदीखाना केला आत विठ्ठल कोंडीला. आला एकदा, त्याला आम्ही परत आता जाऊ देणार नाही. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दोर. किंवा सुरदास महाराजांनी, एकदाचा प्रसंग आहे. उत्तर भारतातील एक महान संत, भगवान श्रीकृष्णाचे परमभक्त सुरदास, पूर्वाश्रमीचे बिल्वमंगल सुरदास. आणि इतकी गोड भक्ती, इतकं गोड भजन श्रीकृष्णाचं करायचे. पूर्वी गोरखपूर गीता प्रेसचे काही ग्रंथ एकदा मागवले. त्यामध्ये एक छान ग्रंथ होता आणि त्याच्या एका पानावरती भगवान श्रीकृष्णाचं चित्र होतं. चित्र असं होतं, एक छान कुटी आहे. संत सुरदास हे आपला तंबोरा घेऊन भजन करत, अर्थात डोळ्यानं दिसत नाही, भाव विभोर होऊन भजन करत बसलेले आहे.
आणि स्वतः श्रीकृष्ण बाल रूपात त्यांच्या समोर एका बाजूला येऊन ते गोड भजन एक टक नजरेनं त्यांच्याकडे पाहतोय आणि ते ऐकतोय. अर्थात देवाला ज्या भजनाची इतकी गोडी होती ते सूरदास. आणि ते एक दिवस असे काठीनं रस्ता शोधत या गावातून शेजारच्या गावात त्यांना जायचं होतं. सोबतीला कोणी नाही, काठीनं रस्ता शोधत चाललेले आहे. पण दुर्दैवानं रस्ता चुकला. गावाकडे जाण्यापेक्षा जंगलाच्या दिशेनं गेले आणि आणखी 10-5 पावलं जर गेले तर आता खोल दरीमध्ये पडतील असा प्रसंग आहे. तेवढ्यात एक लहान बाळ आलं. सूरदास महाराजांचा प्रेमानं हात धरला. सांगितलं, बाबाजी इकडे खोल दरी आहे, तुमचा रस्ता चुकलाय वाटतं, तुम्हाला दिसत नाही, मी तुम्हाला गावच्या रस्त्याला नेऊन पोहोचवतो. त्या बालकाचा दिव्य स्पर्श जाणवला आणि सूरदास महाराजांनी त्या बालकाचा हात धरण्याचा प्रयत्न केला. पण बालक एवढं चतुर, एवढं त्या नटखट होतं की त्या बालकानं पटकन आपला हात काढून घेतला आणि दुडूदुडू असं पळत जाऊन दूर उभं राहिलं. सूरदास महाराजांच्या लक्षात आलं, हे बालक सामान्य नाही. मी किती वेळचा प्रवास करतोय, मला कोणी साधा माणूस भेटला नाही आणि एवढं छोटं बाळ या जंगलात एकटं आलं कसं, कुठून? हा माझा श्रीकृष्ण आहे, हा माझा कन्हैया आहे. आणि मग सूरदास महाराज त्यावेळेला एक छान असं गोड भाव व्यक्त करताय. हात छोड़ कर जात है दुर्बल जानत मोय, मेरे हृदय से प्रभु जाय तो मर्द कहां तो. देवा माझा हात सोडून जातोय तू, मला दुबळा समजतोस? दुबळा नाही मी देवा, तुझाच भक्त आहे. याचे अंकित आम्ही झालो, आम्ही दुबळा नाही आहे. सूरदास महाराज माझ्या हृदयातून जाऊन दाखव, मग मी तुला खऱ्या अर्थानं समर्थ समजेल. सांगण्याचा भाव इतका आहे, देव वसे चित्ती, ज्यांच्या चित्तामध्ये देव वस्ती स्थान करणार. देव चित्तामध्ये वस्ती स्थानाला हे कशावरनं कळून घ्यावं की जे परमात्म भक्तीसाठी प्रपंच आणि प्रपंचाच्या स्वार्थाचा त्याग करू शकतात, पण परमार्थाचा मात्र त्याग करत नाहीत. समजायचंय तिथे देव वस्ती स्थानाला आहे. मी एका वाडवडील आमच्या संतांच्या मुखातून ऐकलं होतं की कशासाठी कशाचा त्याग यावरून व्यक्ती कोण हे ठरत असतं. संसारी कोण? जो प्रसंगी परमार्थी सेवेचा त्याग करतो, समजायचंय तो मनुष्य संसारी. म्हणून कुणाला संसारी म्हणू नका, शेतीवाडी म्हणून कुणाला संसारी फक्त म्हणू नका. तर संसारीची व्याख्या ही आहे, जर का तो मनुष्य प्रसंगी प्रापंचिक स्वार्थासाठी, व्यावहारिक स्वार्थासाठी परमार्थाचा त्याग करतोय तो संसारी. पारमार्थिक कोण आहे? जो प्रसंगी परमार्थाची सेवा साध्य करण्यासाठी प्रापंचिक स्वतःच्या सुखांचा स्वार्थाचा त्याग करतो आणि परमार्थाला अग्रस्थान देतो, समजायचे तो परमार्थिक आहे. हा परमार्थिक आहे. ज्या म्हणून महाराजांनी मला असं वाटतं की मंदिराचं काम अग्रक्रमाने घेतलंय. हा परमार्थ भाव आहे, पहिला ध्यास तो आहे. ही गोष्ट फार महत्वाची. कशासाठी कशाचा त्याग. आणि म्हणून ज्या महात्म्यांचं निर्याण दिन पुण्यतिथीच्या निमित्तानं हा उत्सव होतोय, ते संत चोखोबा महाराजांचं चरित्र सुद्धा याच कारणानं वारकरी संप्रदायामध्ये वारंवार गायलं जातं, सांगितलं जातं. ज्यांनी प्रसंगी परमार्थ सेवेसाठी आपल्या प्रापंचिक कर्तव्याला सुद्धा थोडंसं मागे ठेवलं आणि अग्रक्रम दिला तो परमार्थाला. पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, पंढरीचा वारी
वारीसाठी ज्यांनी प्रापंचिक जबाबदारीला थोडं मागे ठेवलं. कोण आहेत चोखोबा महाराज? मंगळवेढ्यामध्ये एका सामान्य गरीब कुटुंबामध्ये ज्यांचा जन्म झाला. काळ असा होता, जात पात, लहान थोर, उच नीच हा अत्यंत भेदभाव पराकोटीला पोहोचलेला. मला वाटतं कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा समाजाची हानी करतो. कुठली गोष्ट अतिरेक हे कधी चांगली नाही. आणि म्हणून माणसं शेवटी माणसं आहेत, सर्व परमेश्वराचं स्वरूप आहे. ही भावना लोक विसरून चालले होते. आणि या अशा काळामध्ये चोखोबाराय मुळात त्यांना वाडवडिलांकडून मिळालेली परमार्थाची शिदोरी, पांडुरंगाच्या भक्तीचा प्रसाद, योगायोगानं त्यांचं गावही पंढरीच्या जवळच्या परिसरामध्ये मंगळवेढा, आणि अधूनमधून पंढरीला यायचे. आले की दुरूनच पायरीच्या लांबून दर्शन करायचं, भजनही दुरूनच ऐकायचं, कीर्तनही दुरूनच श्रवण करायचं. एकदा तर पांडुरंगाचं मला का बरं दर्शन घडत नाही, देवानं मला काहीतरी करून दर्शन द्यावं हा भाव ठेवून सर्व यात्रेतील लोक झोपायला गेले. वारीला आलेले त्या काळी काही इतकी मोठी गर्दी लाखोंची असं नव्हे. कीर्तन संपलं, लोक आपापल्या ठिकाणी विश्रांतीला गेले आणि चोखोबाराय हे पायरीवर डोकं ठेवून सारखं पांडुरंगाचं चिंतन करत तिथंच पडले की सगळे लोक मंदिरात जाऊ शकतात पण मला का नाही. मला वाटतं वारकरी संप्रदायाचे श्रेष्ठत्व आहे महाराज, की ज्यांना त्या काळी मंदिरात जाऊ देत नव्हते आज त्यांचं मंदिर उभं राहत आहे. ही मोठी क्रांती आहे. हे काही म्हणून याचा विचार जितका करावा, याचं चिंतन जितकं करावं तितकं ते थोडं आहे. त्यांना मंदिरातच प्रवेश नव्हता. हे रामकृष्ण हरी मंत्राची ताकद, ही वारकरी संप्रदायाच्या विचारांची ताकद आणि तुमच्यासारख्या भावभक्तीनं श्रद्धेने काम साकारणाऱ्या एका साधकाची भक्ती, अर्थात या सगळा त्रिवेणी संगम जुळून आलेला आहे. मंदिरात जाऊ दे. पण चमत्कार असा घडला की मध्यरात्री स्वयंश्री पांडुरंगच एका वारकऱ्याच्या रूपात, चोखोबा उठा, अहो मंदिर उघडलेलं आहे, तुम्ही दर्शन करू शकता. आणि कोणी तिथं नव्हतं, दरवाजा आपोआप उघडलेला होता. चोखोबा जसे निघाले तसे सरळ मंदिरात जाऊन पोहोचले आणि पांडुरंगाच्या पायाला घट्ट मिठी मारून जे बिलगले म्हणतात, ढसढसा रडले. सगळं दुःख, सगळी व्यथा, सगळी भावना, आजपर्यंतचा तो सगळा समाजाकडून मिळालेला तिरस्कार, या सगळ्या गोष्टी एकदम त्या सगळ्या भावना रूपानं प्रवाहित झाल्या आणि कसं तरी देवानं त्यांना सावरलं. मोठं गोड वाटलं. कारण देवाला देखील मी सांगू आपल्याला, माय लेकरामध्ये कोणाला एकमेकाला भेटायची जास्त ओढ हे आपण ठरवू शकत नाही. लेकरालाही वाटतं की काही करून माझी माय भेटावी आणि माईलाही वाटतं काही करून मला लेकरू भेटावं. याच्यात कोण जास्त प्रेमाचा आणि कोण कमी प्रेमाचा हे ठरवता येत नाही. तसं देव आणि भक्त हे दोघांनाही हा दुरावा सहन होत नाही. आणि म्हणून भगवंताने मोठ्या आनंदानं चोखोबारायांशी संवाद केला. कितीतरी वेळ प्रेमानं संवाद सुरू होता. पण काकड आरतीची वेळ झाली. पुजारी येतील, काकड्याला माणसं येतील. देवानं घाईघाईने सांगितलं, चोखोबा आता तुम्ही आपल्या गळ्यातला छानपैकी असलेला जो नवरत्न हार आहे तो चोखोबारायांच्या गळ्यात प्रेमानं टाकून दिला. चोखोबाराय गेले. इकडे काकड आरतीला आलेली मंडळी पाहिलं तर देवाचा दागिना नाहीये. कारण आलेल्या मंडळींचं लक्ष पहिलं देवाच्या पायाकडे, मुखाकडे नाही, पहिलं कुठे? दागिन्याकडे. कारण त्यांचे विचार असते विठ्ठला विठ्ठला. देवाचा दागिना नाही आहे. एकच सगळीकडे वार्ता पोहोचली आणि तेवढ्यात चंद्रभागेचं स्नान करून वाळवंटात एका बाजूला देवाचं नामस्मरण आणि नित्यनेम करत बसलेले चोखोबाराय ते कोणाच्या तरी दृष्टीला पडले आणि त्यांच्या गळ्यात तो हार पाहिला आणि मग जे धरून आणलं म्हणता, अरे हाच पांडुरंगाची चोरी करणारा चोर आहे, यानं हे कृत्य केलेलं आहे. चोखोबाराय म्हणता, मी नाही केलं हे कृत्य, पांडुरंगानं मला प्रसाद. वा वा वा, आम्हाला आजपर्यंत नाही दिला, तुला बरा मिळाला. तुला मंदिरातही प्रवेश नाही, तुला प्रसाद मिळतो. आम्ही जाऊन देवाच्या पायाला किती वेळा धडका मारल्या, पाय ठेवले नाही देवाचे.
आणि तरी आम्हाला प्रसाद आजवर मिळाला नाही, तुला बरा मिळाला प्रसाद. आणि मग जे बडवे मंडळी आली, मारझोड करू लागली आणि चोखोबारायांनी खऱ्या अर्थानं आर्त भावनेनं देवाचा धावा केलेला आहे. देवा आता माझ्यासाठी तू धावून ये. धाव घाली विठू आता चालू नको मंद, धाव घाली विठू बडवे मज मारिता काय अपराध, बडवे मज मारिता काय अपराध, धाव घाली विठू मोठ्या आर्त भावनेनं भगवंताला हाक मारत आहे. देवा आता तू धावून ये, मी अपराध केलेला नाही. बडवे मज मारिता ती काय अपराध, विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसा आला. आणि बडवे आणि सगळे लोक म्हणतायत, अरे महाराज तू देव पाठविला. हा सगळा भाग चोखोबाराय भगवंताला आळवून आळवून सांगतायत. अर्थात गुन्हा काही नाहीये, परंतु हार कंठात दिसतोय आणि त्याचा अपराध पुष्कळ प्रकारे त्रास चोखोबारायांना झाला. पण तरी महाराजांनी असं कुठं त्यांच्या चरित्रात नाहीये की बडव्यांनी मारलं, पंढरपुरात अपमानित केलं म्हणून महाराजांनी वारी बंद केली, असं नाही. म्हणून ज्यांनी आपल्याला होणाऱ्या दुःखाचीही कधी पर्वा केली नाही आणि ज्यांनी प्रापंचिक स्वार्थाचाही कधी लोभ ठेवला नाही, प्रतिकूलता असो की अनुकूलता, पण आपला नियम मात्र नेमा नटळे निर्धारी, या पद्धतीने ज्यांचा ध्यास होता. कारण त्यांना देव हवाय आणि ज्याला देव हवाय, जसं एखादा बाप मुलीच्या घरी जेव्हा भेटायला जातो, कधी कधी जर व्याही माणुसकीचे असतील तर मोठ्या प्रेमानं स्वागत करतात. या या या, खूप दिवसांना आला, आनंद झाला, जेव खाऊ घालतात, 2 दिवस ठेवून घेतात. माणुसकीचे संबंध असतील. काही ठिकाणी याच्या विपरीत गोष्ट असते. एखाद्या मुलीला तिचा बाप भेटायला आला तिच्या घरी, तर घरच्या माणसांचं डोकं उठतं. आत्ताच येऊन गेले होते, कशाला आलात परत, असं तोंडावरही म्हटलं जातं. पण तो बाप ते अपमानाचे शब्द सुद्धा सहन करतो, कारण त्याच्या पोटचा गोळा तिथे नांदत असतो. हे ध्यानात घ्या. म्हणून मुलीसाठी तो काहीही पचवायला तयार आहे. तसं देव इतका आवडतोय, देवाची भक्ती इतकी अंतःकरणापासून आहे की त्यासाठी संत महात्म्यांना बाकीच्या गोष्टी फारच गौण आहे. विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा आणि तुकया मुखा विठ्ठल, हा न्याय इथे चोखोबारांच्या चरित्राला. आणि म्हणून एके वेळेचा प्रसंग आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे की वारीला निघायचंय आणि सोयराबाईंचं बाळंतपण जवळ आलेलं आहे. आग्रह केला, म्हणाले महाराज यावर्षी नाही गेलात तर बरं होईल, माझी काळजी घ्यायला दुसरं कुणी नाही. महाराज म्हणाले, सोयरा पण आता आपली वारी आहे ना आपल्या कुटुंबाची, तूच सांग आता काय केलं पाहिजे. शेवटी दोघांचा विचार विनिमय झाला की हरकत नाही, वारीला गेलं पाहिजे, पण जाता आता तुमच्या बहिणीला पाठवून द्या, म्हणजे त्या माझ्या सोबतीला राहतील, तुम्ही वारी करून या. मला असं वाटतं विचार विनिमयानं काही मध्यम मार्ग काढले की प्रपंचातले प्रश्न सुटतात, ताणाताणी कमी होते. आज सर्वात मोठी समस्या आहे कुटुंब व्यवस्था आणि कुटुंबातील प्रश्न. त्याचं कारण एकेखोरपणा जर का कुटुंबातल्या एखाद्या सदस्यानं सारखा चालवला तर बाकीच्यांनी किती समजावून सांगून काय उपयोग होणार. म्हणून सर्वांनीच तो मध्यम मार्ग स्वीकारावा लागतो. 2-2 पावलं प्रत्येकानं माघार घ्यायची ठरवली आणि थोडा एकमेकांचा त्या दिवसाचाच फक्त विचार करण्यापेक्षा मागच्या दिवसांचा विचार की यांनी आमच्यासाठी बरंच काही केलेलं आहे,
असा विचार जर त्या कुटुंबातल्या सर्वांनीच केला, भावानं फक्त भावाचा आत्ताचा राग धरण्यापेक्षा याच भावानं माझ्यासाठी मी दवाखान्यात होतो, रात्रंदिवस माझ्यासाठी उभा होता, एवढं जरी ध्यानात त्यावेळेला आणलं तर मला वाटतं बरेच प्रश्न कमी होतील. म्हणून पती पत्नीचं नातं असेल, भावा भावाचं नातं असेल, मुला मुलींचं आणि आईबापांचं नातं असेल, हे सगळेच नाते आज टिकवणं, सांभाळणं फार गरजेचं आहे. आपण पैसे सांभाळतो, पण त्याहीपेक्षा जास्त काळजीनं आपली माणसं सांभाळा. आणि आपल्या स्वभावात काही चुकत असेल तर थोडंसं आपलं स्वतःचं अवलोकन करा. माझं चुकतंय, मी थोडी माघार घेईल, काय हरकत नाही, पण माझं कुटुंब आनंदात राहील याचा मी प्रयत्न करील. विठाला विठाला भांडण नाही केलं चोखोबारायांनी आणि सोयराबाईंनी, विचार विनिमय केला. वारी झाली पाहिजे, बाळांपणही सुखरूप झालं पाहिजे. सांगितलं, महाराज जाता आता तुमच्या बहिणीला पाठवून द्या. चोखोबाराय म्हणले, हो सोयरा, मी नक्की पाठवून देईल. दिंडी निघाली, वारकरी सहभागी झाले, टाळ मृदंगाचा निनाद होऊ लागला आणि वारकरी त्या भजनामध्ये चोखोबाराय सुद्धा इतके तल्लीन तन्मय होऊन गेले की तहान भूक शरीराचे भाव या सगळ्या गोष्टींचा विसर पडला. आठव नाठव गेले भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग, अशी अवस्था आहे. आणि अशा अवस्थेमध्ये चोखोबाराय विसरूनच गेले की आपल्या बहिणीला सांगायचंय. मला वाटतं खरं भजन, कोणती कला तेव्हा पराकोटीला पोहोचली म्हणावी की ज्या वेळेला ती विसर पाडते. एखादा चित्रकार ज्या वेळेला चित्र काढता काढता विसरूनच जातो की मला इतक्या वाजता ह्या कामाला जायचं, तो खरा चित्रकार आहे. एखादा गायक, आता बऱ्याच वेळेला आमच्या गायकावर लोक आरोप करतात, जास्त वेळ चाल म्हटले, पण प्रत्येक वेळेला त्यांची चूक नसते. कधी कधी ते गाता गाता थोडं आपण म्हणू ना, असंही कधी कधी समजून घेतलं पाहिजे. वाजवणारा आपल्याला वाटतंय ऐकायला सोपं वाटतं, पण ज्या वेळेला ते त्यांच्या आवेशामध्ये असतात, ते त्या देहभावनेवर ही मंडळी राहत नाही आणि मग तो एक वेगळा आनंद असतो. तर प्रत्येकाला समजून घेताना थोडासा पुढचा जरा विचार केला तर मला वाटतं फार चांगलं होईल. अर्थात इतक्या याच्यात सुद्धा भरत महाराजांनी मागे सांगितलं, नाही आता आवरून घ्या. त्यांनी खून केले. म्हणजे हा समजूतदारपणा त्यांच्याकडेही असतो, पण तो इकडनं दाखवला की तिकडनंही मिळतो, इकडनं ताणवलं की मग त्यांनाही भरपूर हाणता येतं, तानातानी होऊ शकते. पण थोडा समेट करून घ्यायचा ठरवला तर नक्की शक्य आहे. विठाला भजनात नाथ महाराज म्हणाले, जो मोले मदिरा खाये तो मदिरानंदे नाचे गाये, जेने ब्रह्मानंदू सेविल आहे तो केवीर आहे उगला. जे थोडस काही मदिरापान करतात ती माणसं जर रंगून आणि जिंकून जातात, जे खऱ्या अर्थानं हे भक्तीचं अमृतपान करतात ते देहभाव का विसरणार नाही. आणि म्हणून किती आनंद आहे इथे महाराजांनी वर्णन केलेलं आहे. आनंद तेथीचा आनंद तेथीचा मुकयासी वाचा, बहिरे ऐकती कानी रे, आंधळ्यासी डोळे पांगळ्यासी पाय, तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. हा आनंद आहे. आणि चोखोबाराय विसरले, पण पांडुरंगाला काळजी पडली. माझा भक्त हा इतक्या प्रेमानं वारीला येतोय, जबाबदारी एवढी मोठी घरची आहे. पांडुरंगानं चोखोबारायांच्या बहिणीचं रूप घेतलं आणि सगळा बाजार हाट बाळंतपणासाठी लागणारं साहित्य घेऊन एके दिवशी अशा दुपारच्या वेळी घरी झाले. सोयराबाईंना आवाज दिला,
चोखोबाची बहीण झाला चोखोबाची बहीण झाला वहिनी उघडादार हका मारी. मला वाटतं देवाच्या या सगळ्या चरित्रातून तुमच्या माझ्यासाठी सुद्धा बरंच काही शिकण्यासाठी. देव जर का अर्जुनाचा सारथी होऊ शकतो, दामाजीचा पाडेवार त्याचा सेवक होऊ शकतो आणि चोखोबाची बहीण सुद्धा होऊ शकतो, तर आम्हाला थोडस ज्या वेळी थोडं लहानपण जे घ्यायचं त्याला काय हरकत आहे? नाही तर प्रत्येक वेळेला मी भारी आहे, मी महाराज आहे, प्रत्येक वेळेला मी श्रीमंत आहे, मी पाटील आहे. नो नो नो, काही नाही. आपण कोणीच नाही. ज्या वेळेला जे व्हायचंय त्यावेळेला ते व्हा. बहिणीसाठी तिचा भाऊ व्हा, मायबापासाठी त्यांचं लेकरू व्हा, देवासाठी त्याचा भक्त व्हा, देशासाठी त्याचा भक्त व्हा. हे आपल्याला या सगळ्या देवचरित्रातून संत चरित्रातून शिकणार. समजा मी एका मंदिराचा सेवा करतोय आणि माझ्या मंदिरामध्ये मला सहकार्य करणारा एखादा मनुष्य आला नाही, पूजा करणारा आला नाही, झाडणारा आला, मी झाडून घेतलं म्हणजे काय देव मला मारणार आहे? तो असं म्हणेल की बाबा कीर्तनाला नाही गेला आणि इथे झाडतोय, मारतो मी तुला आता, असं म्हणेल तो? काय म्हणणार नाही. त्याला आनंद वाटेल की बरं झालं आज धावपळीतून हा निदान मला भेटायला इथं थांबला, नाही तर हा रोज पळत राहा, असं तो. तेव्हा आपल्याला प्रत्येकाला हे शिकायचं आहे की आपलं जे काही मोठेपण आहे ते आपण थोडस त्या वेळेपुरतं, ठीक आहे कीर्तनकार म्हणून 2 तास इथं उभं राहिलं तर हरकत नाही, पण इतर वेळेला मी सुद्धा एक सामान्य सेवक आहे, मी सामान्य माणूस. ही भावना मनामध्ये ठेवून जर का आपण आपली सेवा आणि काम करत राहिलो, त्याचा आनंद आपल्या परिवाराला, आपल्या समाजाला, आपण जी सेवा जिथे देतो त्या सगळ्या सेवा क्षेत्राला त्याचा आनंद झाल्याशिवाय राहत नाही. आणि भगवान परमात्मा कुठेच लाजला नाही. म्हणजे अर्जुनाची गुढी धुताना नाही, गोष्टी पत्रावळी उचलताना नाही, आणि इथे चोखोबाची बहीण होता नाही. चोखोबाची बहीण झाला शारंग, हाक मारली. अत्यंत प्रेमानं सोयराबाईंना भेटले. सोयराबाईंना सुद्धा कळे ना की आपल्या वंश यावेळेला इतक्या प्रेमानं कसं काय वागताय, आपल्या ननंदबाई इतक्या प्रेमानं कसं काय वागताय. प्रेमळ आहे माझ्या ननंद, पण मधून मधून टोमना मारतात एखादा, यावेळेला एकही टोमना नाही. भानगड काय झाली? नाही, हा परमात्माच आलेला होता ना त्या रूपामध्ये. काही नाती असे असतात की एकमेकाला हळूहळू चिमटे काढले जातात, हरकत नाही, पण यावेळेला एकही टोमना मारला आणि इतकं सुंदर बाळंतपण केलं. सर्व काही यथाविधी पार पडलं. इकडे चोखोबारायांची वारी झाली आणि वारी होऊन दर्शन करून घरी परतायला निघाले. मग ध्यानात आलं, अरे आपल्याला सोयरा म्हणाली होती की तुमच्या बहिणीला पाठवून द्या, काय झालं असेल आता घरी, काय अशा अडचणीच्या प्रसंगात काय बेतलं असेल तिच्यावर, आपण गेलं पाहिजे घरी. लगबगीनं मुक्काम दर मुक्काम करत पुन्हा मंगळवेढ्यात येऊन पोहोचले आणि घरी येऊन पाहतात तर बाळंतीण अतिशय सुखरूप आहे, आनंद झालेला आहे, बाळंतपण सुखरूप पार पडलंय. चोखोबारायांनी सोयराबाईला विचारलं, सोयरा सगळं सुखरूप झालं ना? हो, तुमची बहीण आली, तेवढी सामुग्री घेऊन आली आणि यावेळेला किती प्रेमानं त्या वागल्या माझ्यासाठी, तेवढं सुंदर बाळंतपण केलं आणि म्हणाल्या मला पाठवलंय तुमच्या भावाने. चोखोबारा म्हणले मी गेलोच नाही बहिणीच्या घरी, मी सांगितलंय नाही निरोप. नक्की माझा हा पांडुरंग होता, माझा परमात्मा होता. चोखोबारायांना खूप देवाविषयी आणखी अपार श्रद्धा निर्माण झाली. पुन्हा पुन्हा देवाचे आभार मानले. मला वाटतं मायबाप, आपण नेहमी कथा ऐकता आपल्या मनामध्ये शंका निर्माण होत असेल की सगळ्या संतांना भक्तांना देव भेटला आणि त्यांची कामं केली, मग आम्हाला का भेटला नाही? मी आपल्याला निश्चित सांगतो, आम्हालाही भेटलाय, आमची कामं केली, पण त्याची भेटण्याची रीत वेगळी आहे. कधी तो मित्राच्या रूपात भेटतो, कधी पाहुण्यांच्या रूपात भेटतो, कधी शेजाऱ्याच्या रूपात भेटतो, कधी परिचिताच्या रूपात,
तर कधी अपरिचित माणसाच्या रूपाने भेटून आपल्याला तो मदत करतो. मी एक अनुभव सांगतो, सहज आठवलं म्हणून सांगतो की 1998 साली आम्ही काही आमची गुरुबंधू मंडळी इथून भजन करत आपलं बद्री केदारची यात्रा पायी करावी अशी इच्छा निर्माण झाली आणि निघालो. एक विना होता, 3 टाळ होते. भजन करत महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, दिल्ली, हरियाणा असा प्रवास करत आम्ही हरिद्वार, त्यावेळेला 98 साली नेमका हरिद्वारला कुंभमेळा होता. कुंभमेळ्यातही 1.5 महिना मुक्काम केला. साधू संत महात्मे, कथा श्रवण, गंगेचे स्नान आणि पुढे पुन्हा जानेवारीच्या नंतर पुढचा वरचा प्रवास सुरू केला. आणि सुरू केल्यानंतर अर्थात आणखी वेळ लागणार होता. काही आश्रमांमध्ये थांबायच्या त्यावेळेला लाडगुरुजी तिथे शिकत होते विठ्ठल मंदिरामध्ये ऋषिकेशच्या. त्यांच्याकडे बराच काळ आम्ही काही काळ राहिलो, ऋषिकेशला राहिलो. आणि हा सगळा प्रवास सुरू असताना एकदा गंगोत्रीच्या रस्त्यावर होतो आणि गंगोत्रीवरनं यमुनोत्रीला जाताना मधून शॉर्टकट पगडंडी म्हणतात तिथे, आपण पाऊलवाट म्हणतो ते पगडंडी म्हणतो. त्याचे काही नकाशे आमच्याकडे होते. तर त्या पाऊल वाटेने आम्ही चालवतो. एक दिवस असा प्रवास घडला की आम्ही चालतोय सकाळपासून, पण एकही तांडा, वाडी, वस्ती आणि लोकांचं वस्ती स्थान लागलं नाही. आम्ही मधुकरी मागायचो. भूक लागून गेली. दुपारचे 3 वाजले. डोंगर सारखा चढतो आहे, हिमालय, त्याला काही अंतपार नाही. का लागलेल्या तरुण वय, काय करावं, व्याकुळ झाले सगळे. आणि तेवढ्यात एक मनुष्य समोर आला. त्याच्या पाठीला असं काही टोपली असते उभी असते ती बांधलेली होती. आला भरकन, ती टोपली खाली ठेवली आणि विचारलं, कहां से हो आप? महाराष्ट्रात. आपने भोजन नाही किया है? नाही केलं. त्यानं पटकन पीठ काढलं, काही तेल तांदूळ काढलं. हे घडलेला प्रसंग आपल्याला, जिथे ज्या निर्जन वाटेमध्ये कोणाची भेट झाली नाही त्या माणसाची भेट झाली. त्यानं ते दिलं, भराभर निघून गेला. माहितही नाही कोण होता, काय होता. पुढे पाणी आहे, तिथे स्वयंपाक करा. आम्ही ते पीठ कूट घेतलं आणि पाणी होतं. ते जसं काही वेळावर करायला काय संधी आहे, काहीतरी गोळे करायचे पिठाचे आपले रोडगे केल्यासारखे, तेच काहीतरी थोडी डाळ शिजवून त्याच्यात ते चुरून खायचं, असा तो प्रसंग होता. पण मला आजही तो प्रसंग आठवताना बऱ्याच वेळेला वाटतं की का बरं तो पांडुरंग नसेल, का बरं तो परमात्मा नसेल. कारण एवढ्या वनामध्ये दुसरं कोणीच भेटलं नाही. आणि आल्याबरोबर त्यानं भुकेच का विचारावं. एरवी जो तो आपल्याला भूक लागली हे सांगत असतो, त्यांची भूक कोण विचारतंय. आणि म्हणून मला वाटतं मायबाप हो आपल्या प्रत्येकाला परमात्मा कधी ना कधी भेटून गेलाय, सहकार्य केलंय. फक्त आपण मानतो की नाही. कधी आईच्या रूपात केलंय, कधी वडिलांच्या रूपात केलंय, कधी बंधू बांधवांच्या, मित्रांच्या. आणि म्हणून ते मान्य करणं हे खरं गरजेचं आहे. जसं चोखोबारायांना त्यांच्या बहिणीच्या रूपात येऊन परमात्म्यानं सहकार्य केलं. विठाला हे चोखोबाराय अखंड भजन आयुष्यभर करत राहिले. एवढं भजन, एवढी भक्ती की मंगळ वेढ्याला, कारण गरिबी होती, मजुरी करणे काम होतं आणि एका मोठ्या वाड्याचं किल्ल्याचं बांधकाम चालू होतं आणि ती मजुरीचं काम ते करत होते. परंतु मोठी भिंत अचानक ढासळली, अनेक कामगारांचा दबून मृत्यू झाला. त्याच्यात चोखोबारायांचा सुद्धा अनंत झाला. आणि पांडुरंगाला जेव्हा हे कळलं, माझा चोखोबा गेला. पांडुरंग ज्यांच्यासाठी हळहळत आहे, सर्व संतांची सभा एकत्र बसून ज्यांच्यासाठी हळहळ करते, मला वाटतं ते चोखोबाराय किती श्रेष्ठ आहे. मनुष्य हा कसा जगलाय खरं म्हणजे त्याच्या शेवटच्या दिवशीच कळतं मायबाप हो, की त्या माणसासाठी लोकांनी किती हळहळ केली. आपल्यासाठी 4 जणांच्या डोळ्यातून जरी आसू आले तर खऱ्या अर्थानं आपण जीवन योग्य जगलो असं म्हणता येईल. कबीर महाराजांनी गोड म्हणून ठेवलेलंच आहे, कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोए. आणि चोखोबारायांचं झालं प्रत्यक्ष पांडुरंग. आणि मग सर्व संतांनी मिळून नामदेव महाराजांना जबाबदारी दिली की महाराज तुम्ही जा मंगळवेढ्याला आणि चोखोबारायांच्या अस्थी घेऊन या. खुद्द पांडुरंगाला सांगितलं आणि माझ्या जवळ माझ्या चोखोबाला इथे समाधी द्या. आणि मग अस्थी आणायला गेले. वारकरी संप्रदायात मोठी रूढ कथा आहे. माणसं तर अनेक गेले होते, अस्थी अनेक होत्या, पण नामदेवराय तिथे गेल्यानंतर त्यांना माहिती होतं आमचे चोखोबाई नामधारक आहे. अस्थी उचलायच्या आणि त्या कानाला लावायच्या.
आणि त्या अस्थीतूनही विठ्ठल 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 हा ध्वनी निघायचा. अर्थात अस्थीतूनही विठ्ठल ध्वनी निघत होता तो चोखोबारायांच्या नामस्मरणाचा परिणाम, आणि अस्थीतल्या विठ्ठल ध्वनी ऐकू येत होता हा नामदेवरायांसारख्या पवित्र अशा संतांच्या अंतःकरणाचा परिणाम. दोन्ही गोष्टी आहेत. आणि त्या अस्थी आणल्या प्रत्यक्ष सर्व संतांनी पांडुरंगाने चोखोबारायांची समाधी महाद्वारामध्ये तिथे दिली. मला वाटतं हे संत श्रेष्ठ चोखोबाराय जे आयुष्यभर देवाला हृदयात साठवून जगले आणि देवाला हृदयात घेऊनच आपल्या निजधामाला गेले, म्हणून तुकोबाराय म्हणतात अशा संतांचा सहवास जर घडला तर आमचाही परमार्थ आणखी दृढ होईल. म्हणून देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती, मला त्यांची संगती घडावी. ऐसे आवडते म्हणा देवा पूर्वा देवा देवा, ही माझ्या मनाची आवड आहे आणि माझी वासना तू पूर्ण कर. अभंग फार गोड आहे, परंतु वेळ आपली संपली म्हणून पुढील सर्व चरण मी सरळ पाहून जाईल. हरिजनासवे भेटी नहो अंग संग तुटी, सज्जनांची भेट जेवढी सुखावह पण त्यांचा वियोग हा देखील तितकाच मनुष्याला उद्विग्न करणारा असतो. म्हणून सज्जनांचा सहवास अखंड टिकून राहणं यासाठी भगवंताची प्रार्थना करतायत तुकोबाराय. ते म्हणतात देवा नहो अंग संग तुटी, त्यांचा आणि आमचा वियोग होऊ देऊ नको. विठोबार जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात देवा तेच जीवन भलं आणि धन्य श्रेष्ठ म्हणावं लागेल ज्या जीवनाला संतांचा सहवास मिळतो अभंगाचा.
शंकराचा स्तुतीपरण आहे. शंकर जय 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 कैलासी अविनाशी सुखनाशी सदा रे गंगा कटका खात भंग वचम संग श्री शंकर जय 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 कैलासी अविनाशी सुखराशी सदा रे गंगा तटका खात भंग वचम संग श्री शंकर जय 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 कैलासी अविनाशी सुखराशी सदा रे गंगा तटकाशी खात भंग वचम संग श्री शंकर जय 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 कैलासी
शंकर जय 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 वा वा क्या बात है।